5th and 9th आणि 12th aspect. काय काय आपण हायलाइट सांगितले होते राहूचे? 5th aspect is for what? 9th aspect indicates what? दोन दृष्ट्यांबद्दल आपण बोललो होतो ना. आपण दोन दृष्ट्यांना कसं म्हणजे वेगवेगळं केलं होतं. राहू aspecting 5th house from it or Rahu aspecting 9th house from it. What was the difference we had made? काय सांगितलं होतं? कुठली दृष्टी लेअर वाढली? बुद्धीने तो भ्रष्ट करायचा प्रयत्न आणि इकडे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी लेअर उभे करेल. 9th aspect. So 9th house aspect for a Rahu and 5th house aspect for a Rahu. It tries to corrupt your mind by 5th aspect and it tries to explore and increase the horizon by 9th aspect. हा आपण बेसिक डिफरन्स बघितला होता. अजून काय बघितलं होतं राहूच्या दृष्टीबद्दल? व्हॉट वर दी हायलाइट्स? सूर्यचंद्र यांच्याबद्दल जास्त बघायचं. एक विशेष आव्हान तयार केलं. सूर्यचंद्र तर त्याच्याशी डायरेक्ट शत्रुत्व आहे अँड गुरुशी तो हो पण it will try to create a beautiful layer over Guru. Common sense ला मारून and that is the precise reason कि तो चांडाळ योगामध्ये जाईल. Now let us take the examples. What is likely to happen when Rahu sits in a particular house and influence of Rahu from a house on other houses because of aspects.
राहू इन धर्म त्रिकोण, राहू इन अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण अँड मोक्ष त्रिकोण, अशा अँगल्सनी घ्या. ज्या त्रिकोणामध्ये राहू असेल त्याच त्रिकोणावर त्याची दृष्टी राहील. नॉर्मली हे प्रिव्हिलेज गुरुकडे आहे. इतर ग्रह आपला त्रिकोण सोडून दुसऱ्या त्रिकोणावर बघण्याचा प्रयत्न करतात. पण राहू आणि गुरु हे दोनच ग्रह असे आहेत जे ग्रह ज्या त्रिकोणात असतील त्याच त्रिकोणामध्ये लग्नामध्ये असल्यास पंचम आणि नवमला बघतील. आता होणार काय, तो पंचमला नवम दृष्टीने बघेल आणि नवमला पंचम दृष्टीने बघेल. पंचम दृष्टी ही बुद्धीची दृष्टी आहे आणि नवम दृष्टी ही लेअरिंगची दृष्टी, एक थर निर्माण करतो. नवम दृष्टी ही पंचमावर पडल्यामुळे, पंचम स्थान हे नॅचरली ॲक्वायर्ड इंटेलिजन्स स्थान आहे. तो या ठिकाणी बुद्धीचे लेयर्स उभे करतो. बुद्धीवर लेअर, पण तो बुद्धी भ्रष्ट नाही करत. Compartmentalization, layers, when I say compartmentalization. पंचम स्थानावर नवम दृष्टी पडल्या आणि नवम स्थानावर पंचम दृष्टी पडल्याने तो धर्माच्या बाबतीत भ्रष्टाचार करतो. त्याच्यामुळे लग्नातला जो राहू आहे, इट ट्राईज टू हॅव स्पेसिफिक इंटरेस्ट इन स्पेसिफिक एरियाज ऑफ इंटेलिजन्स बिकॉज ऑफ 9th aspect on 5th house. And we'll try to make the person to get away from the rules and regulations or dilute the rules and regulations. या संदर्भात व्यक्तिविशेषच्या बाबतीमध्ये समजा बोलणं झालं तर 5th house will indicate children, 9th house will indicate father, पुत्र और पुत्रतुल्य, पिता और पितृतुल्य. So Rahu in Lagna may make a person to have a very specific opinion about children. की यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, तो असा राहील, याचे या क्षेत्रामध्ये नाव आहे, तो असा वागू शकतो.
मुलांच्या बाबतीमध्ये त्याचं एक स्पेसिफिक आणि फर्म मत निर्माण होऊ शकतं. पण तेच वडिलांच्या बाबतीमध्ये तो संबंध डायल्यूट करू शकतो. त्या संबंधांमध्ये एका प्रकाराने कटुता आणू शकतो किंवा ज्या प्रोटोकॉल मेंटेन करण्याची अपेक्षा असते दुसरं एक अजून प्रिन्सिपल आहे. याच निमित्ताने आपण समजा त्याच्यावर चर्चा केली, कारण तो गुरुला विचारांनी मारण्याचा प्रयत्न करतो. राहू आणि गुरुचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये सत्सग विवेक बुद्धीला भ्रष्ट करून तो आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. रवी आणि चंद्राच्या बाबतीमध्ये त्याचे एकदम ठाम मत आहे. यांच्यामुळे होणारा प्रकाश त्याला बंदच करायचा आहे. दॅट इज द प्रायमरी मोटिव्ह ऑफ राहू. पण गुरुचा जो प्रकाश आहे तो त्याला डायल्यूट करायचा, त्याला भ्रष्ट करून गुरुच्या तेजाला, गुरुच्या प्रकाशाला, आणि गुरुचा प्रकाश म्हणजे सत्सग विवेक बुद्धी, त्या सत्सग विवेक बुद्धीला भ्रष्ट करून तो कॉन्कर करायचा प्रयत्न करतो किंवा जिंकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे गुरु जे जे करतो त्याच्या मोरलेस अपोजिट हा करायचा प्रयत्न करतो. त्याची पंचम तर याची 30 पंचम नवम, त्याची नवम तर 30 त्याची पंचम. आणि ज्या स्थानामध्ये गुरु राहील तो त्याला बळकटच करतो. गुरु मेक्स द हाऊस पॉवरफुल except for the 5th one. Rahu will make the opposite of it. Rahu will try to dilute the effect of the house. It will not weaken, but it will try to dilute the effects of the house. तो त्या स्थानाच्या सिग्निफिकन्सेसला भ्रष्ट करायचा प्रयत्न, त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करेल. त्या बाबतीमध्ये त्याला कन्क्लुझिव्हली कुठलीच गोष्ट देणार नाही. म्हणजे जसं तो लग्नात बसला तो बुद्धीच्या बाबतीत ऑन अ ॲबस्ट्रॅक्ट लेवल और शरीराच्या बाबतीत ऑन अ कॉन्क्रीट लेवल विल ट्राय टू क्रिएट कन्फ्युजन बिकॉज इट इज अवेलेबल इन दी फर्स्ट हाउस. So first house, entire personality it will, like in personality in abstract and in concrete fashion. म्हणजे त्याची जी विचारसरणी राहील, त्याची जी बुद्धीची झेप राहील, त्या बुद्धीच्या झेप तो स्वतःलाही त्याचा वाममार्गाने जायचा प्रयत्न करेल. आतापर्यंत चांगला होता बा एकाएकी आणि अशी का बुद्धी फिरण्याची याच्या मती मारल्या गेली आपण म्हणतो ना, तर ते अशा प्रकारचे तो त्याला म्हणजे त्याच बुद्धीला जसं त्या नितीन गडकरींनी म्हटल्यानंतर वादळ झालं किंवा दोघांचाही IQ मोरले सारखाच असू शकतो. दाऊद इब्राहिम आणि स्वामी विवेकानंद. पण एकाने तोच IQ राष्ट्र निर्माणाकरता वापरला तर दुसऱ्याने तोच IQ राष्ट्र विघातकाकरता वापरला. IQ तोच आहे. एकाच्या डोक्यावर राहू बसलेला आहे, एकाच्या डोक्यावर गुरु बसलेला आहे. इट इज समथिंग लाईक दॅट. म्हणजे इफ यू ट्राय टू अॅनालाइज द थिंग, म्हणजे ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर यू शुड नॉट रीड मोर दॅन व्हॉट इज बीन सेड इन नितीन गडकरीज स्टेटमेंट फॉर दॅट मॅटर एनीबडीज स्टेटमेंट. यू शुड ऑलवेज ट्राय टू फाइंड आउट द करेक्ट कॉनोटेशन असोसिएटेड विथ दॅट. की तुम्हाला जर त्याच उदाहरणातून समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हा विचार करू शकता की IQ जरी चांगला आहे पण तो लग्नामध्ये राहू आल्याबरोबर तो उलटच धावेल. म्हणजे तो आपली चांगली बुद्धिमत्ता ही अशाच मार्गाने वापरेल की ती भ्रष्ट होऊनच समोरच्या नजरेस येईल. सो दॅट इज अ ब्युटी अबाउट राहू अँड इट्स
sits on Lagna. And when he does something like this, at the same time, लक्षात ठेवा की तो पंचमाला नवम दृष्टीने बघतोय. त्याच्यामुळे तो बुद्धीला वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कंपार्टमेंट्स तिकडून धर्माच्या बाबतीमध्ये इट विल ट्राय टू डायल्यूट द थिंग्स, अँड इकडे तो हे दोन्ही चालू असताना तो स्वतःची बुद्धी घाण ठेवण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज वाय लग्नामधला जो राहू आहे, among all the placements, लग्नातला राहू is most dangerous. You cannot have a conclusive opinion or specific opinions about anybody who has a Rahu in Lagna. Ninth aspect you are saying is somewhat, but it will try to dilute the rules and regulations. जो मान्यताएं है, जो प्रथाएं है, जो अपेक्षित है, उससे यकायक अलग से कुछ करना. और नाइन्थ एस्पेक्ट और फिफ्थ ऑल्सो क्वायर नॉलेज को तो पढ़े ना नाइट कंपार्टमेंटलाइज कर, लेयर बना. एक कक्ष, एक इतने देर में इतना से इतना ब्रैकेट में ये फंसता है, इतने से इतने ब्रैकेट में ये फंसता है, वो ब्रैकेट्स में ये फंसता है. ब्रैकेटाइजेशन करेगा. That is Rahu actually. When you bracket somebody, you try to make the things कि ये इतने में, और then you have a larger brackets, you have a larger brackets. So that is have a precedence. Bracketization is done for precedence. पहले कौन evaluate होगा? Mathematics tells you that पंचभारती वैभव आप म्हणतो ना पण मराठी. तो ब्रॅकेट तयार केले की त्याची प्रायोरिटी वाढवेल. तो दॅट इज द फिफ्थ. म्हणजे ज्यावेळेला तो नवम दृष्टीने ते पंचम हे करेल. सो दॅट इज वाय यू शुड ऑलवेज बी केअरफुल अबाउट राहू सिटिंग इन द लग्न. मोर सो वेन इट इज इन द गुरुज राशी. म्हणजे मीन लग्न करता किंवा धनुर लग्न करता, त्यातल्या त्यात धनुर राशी ही त्याची धर्म त्रिकोणातली राशी, आणि त्या धनुर राशीमध्ये तो नीचेचाही होतो. त्याच्यामुळे Rahu sitting in the Lagna gives you this kind of a problem. Now comes Rahu sitting in the fifth house. तो कारण तो नीचेचा होता ना, नीचेचा धनु राशीचा राहू लग्नामध्ये बसेल तर बुद्धी भ्रष्टाचार जास्त प्रकटपणे राहील. धनेचा म्हणून लग्नात बसला, धनेचा म्हणून लग्नात बसला. आता पंचांगामध्ये आलं तर तुम्ही बघा परत, जसं लग्नामध्ये सांगितलं मी तसंच पंचांगावर अॅनालाइज करा तुम्ही. काय कुठे बघेल तो, कुठल्या दृष्टीने बघेल तर कुठल्या बाबतीमध्ये लेयर्स बनवेल, कुठल्या बाबतीमध्ये कक्षा वाढवेल. तो नवमाला बघेल
आणि लग्नावर इट विल हॅव अ फिफ्थ आस्पेक्ट. फिफ्थ आस्पेक्ट 9th वर लेअर. आणि 9th वर 9th आस्पेक्ट. तो लग्नावर असताना पंचावर बघत होता, तर काय इफेक्ट आपण प्रेडिक्ट केला होता, कुठल्या प्रकारे पंचमाला तो, कारण तो 9th आस्पेक्टने बघत होता. मागच्या ह्याच्यामध्ये जातो, मागच्या ह्याच्यात काय केलं त्या हिशोबाने आता तुम्ही तेच लॉजिक तो पंचमामध्ये बसला तर 9व्यानी तो कोणाला बघेल, 9व्या स्थानाला बघेल. तर आता 9व्या स्थानाबद्दल तो काय करेल, मागच्या वेळेस त्यांनी लग्नात बसून 9व्या स्थानाने 9व्या दृष्टीने पंचमाला बघितलं, तर त्या बाबतीत काय केलं होतं त्यांनी, 9वी दृष्टीबद्दल आपण काय म्हटलं होतं, लेअर फॉर्मेशन. आणि 9वी दृष्टी ही लेअर फॉर्मेशनची, आणि ज्या स्थानावर बघतोय त्या स्थानाच्या बाबतीतले लेअर्स तयार. तो लग्नावर असताना पंचमावर 9वी दृष्टीने टाकत होता, त्याच्यामुळे अक्वायर्ड नॉलेजवर तो ब्रॅकेट्स तयार करेल किंवा लेअर्स तयार करेल, स्तर तयार. आता तो पंचमामध्ये बसलाय तर त्याची 9वी दृष्टी कोणावर जाईल, 9वर जाईल. तर 9वर तो लेयर्स तयार करेल. आता 9व स्थान इज मेड फॉर व्हॉट, रूल्स अँड रेग्युलेशन. असं ब्रॅकेटायझेशन तो कोणाचं करेल, कंपार्टमेंटलायझेशन कोणाचं करेल, धर्माच्या बाबतीत, अधिकाराच्या बाबतीत. रूल्स अँड रेग्युलेशन, कायदे कानून. उसका ब्रैकेटाइजेशन कैसा है, रूल्स एंड रेगुलेशन में कैसे, मॉरल वैल्यूज, एथिक्स वैल्यूज के बारे में पहले. अब ब्रैकेटाइजेशन का मतलब हमने ये बोला कि वो प्रायोरिटाइज करेगा, इस बारे में उसको कोई ज्यादा संदेह नहीं रहेगा कि वायरस की जान बचाना चाहिए कि आदमी की जान बचाना चाहिए. दोनों में जीव है, लेकिन वायरस का जीव ज्यादा इंपॉर्टेंट है तुम्हारे लिए कि आदमी का जीव ज्यादा इंपॉर्टेंट. इस बारे में उसके विचार एकदम क्लियर है. ये हो गए रूल्स एंड रेगुलेशन की बात, धर्म की बातें. अब ट्रैफिक सिग्नल तोड़ना है, ये भी एक कानूनन गलत है, और किसी की हत्या करना है, ये भी कानूनन गलत है. कब तोड़ना चाहिए, कब नहीं तोड़ना चाहिए, इस बारे में उसके विचार एकदम स्पष्ट रहे, लेयर्स रहे उस विचार. आधी काय करायचं, नंतर काय करायचं, नंतर काय करायचं, कोणाला प्रायोरिटीज मध्ये द्यायचं. that is not a good sign. There is nothing. I am not giving it in a good or bad way. This is what it is likely to happen. नहीं समझ, पर उसको कैसे मतलब आप ये समझना चाहते कि क्या ये करना उस व्यक्ति के लिए अच्छा माना जाएगा या बुरा माना जाएगा या गलत माना जाएगा. ये जो सिचुएशन आ गई है, इसमें प्राथमिकता किस चीज को देनी चाहिए, तो वो अब वो प्राथमिकता जहाँ तक ट्रैफिक सिग्नल की और जो उदाहरण हमने दिए उस प्रकार से अगर रहे तो ठीक है. लेकिन अब अगर आप मान लीजिए कि एक बात करने का, आपसी बात करने का एक लहजा होता है, एक तरीका होता है, एक सलीका होता है. उस तरीकों को छोड़ के अगर हमने बात करना चालू किया, और आप हमको बोल भी नहीं सकते कि आपने तरीका छोड़ दिया, जिसको बोलते हैं हम डबल मीनिंग इंटरेक्शन. तो आपको जस्टिफिकेशन के लिए पूरा चांस है कि आप अगर डबल मीनिंग है किसी भी चीज में, तो जो अच्छा है वही लो आप. दूसरा मीनिंग आप क्यों लेते, क्योंकि आपके जहन में समस्या है, इसलिए आप डबल मीनिंग बोलते हैं उसको. हम तो सही तरीके से ले रहे, नहीं समझ. दादा कौन के पास ग्रेटेस्ट एग्जाम्पल, उन्होंने सारी पिक्चरें, सारी चीजें डबल मीनिंग पे चलाई, सारे डायलॉग डबल मीनिंग में. अब डबल मीनिंग है तो दो मीनिंग है. डबल का मतलब दो है, एक अच्छा भी है और एक कम अच्छा है या गलत है.
अब हमने अगर डबल मीनिंग डायलॉग दिए और उसको 2 मीनिंग अगर उसमें से निकलते और एक अच्छा है, तो हमारा ये आर्ग्यूमेंट आप अच्छा ही लो ना। आप दूसरे जो गलत मीनिंग है जिसके प्रति हम नहीं बोलना है, हमने थोड़ी बोला है कि यही लोग करें। आप ऐसा बोलने से आप तो सेफ हो गए, लेकिन जनमानस तो पक्का डबल है, जो अच्छा है वो मीनिंग छोड़ के जो बुरा है वो ही लेना है। आपका पर्पस भी सॉल्व हो गया और आप बोलने के लिए भी ये होगा कि देखो हमने तो अच्छे साफ दिल से बोला था, आपने उसको गलत समझ लिया, हम क्या करें, हमारा तो मीनिंग ये था ही। पर्पसली उसके माइंड में डबल बातें आती हैं। वो इसी प्रकार से अपना लॉजिक खड़ा कर लिया। एंड दैट इज व्हेन इट इज डन लाइक the all those people, those who belong to usually those people who hit upon the religion, you will find most of them will have the 5th house Rahu playing an important role. They will try to like oh my God kind of a picture. They will create a mockery of religion. मान्यताएं जो है उसको कुछ तो भी ट्विस्ट करके इस प्रकार से पेश करेंगे कि सामने वाले लोग यार ये तो सही है। थोड़ा अधिक सोचने में ऐसा लगता है कि ये सही नहीं है, गलत है, ऐसा नहीं होना चाहिए। तो दीज आर ऑल वो देखने के लिए अच्छा लगता है, पर वो रूल्स एंड रेगुलेशन में अपना एक लेयर कर लेते हैं, ब्रैकेट्स तैयार कर लेते हैं। अभी जैसे कुछ पटाखों के संदर्भ में अभी एक दिन बीच में पेपर में आया था, अभी लक्ष्मी पूजा हो गई थी ना, तो कुछ विद्वान जो ये अभियान चलाते थे पटाखे मत फोड़ो, और पेपर में भी उस बारे में वो अपील करते कि ऐसा ऐसा करना गलत है, प्रदूषण हो रहा है। तो एक सज्जन का पेपर में अपील आई कि डोंट डू दिस इज हार्मिंग, एंड देन उन्होंने यहाँ तक लिख दिया कि हमने गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड महाराष्ट्र गवर्नमेंट से अपील की है कि पटाखे शुड बी टोटली बैन, 100% बैन कर दो, आप इसको फोड़ना ही बंद कर दो। मैंने रिंग लगाया, जैसी पढ़ा मैंने तुरंत आपने तो फोन लगाया। मतलब इतना करने की क्या आवश्यकता है? आप ये बोलो कि कायदे में रहेंगे, कायदे में ने जो अलाउड किया है उतने डेसिबल के फोड़ो, जो कायदे में बैठता हो उसी पटाखे को फोड़ो, यहां तक हम समझ सकते, पर आप उसको टोटल बैन लाके क्यों करना चाहते हैं? तो कोई कारण नहीं है, बस क्योंकि बोले वर्धा डिस्ट्रिक्ट में भी दारूबंदी है, पर आप जितनी चाहे उतनी दारू हम वहां प्रोक्योर कर सकते। वैसे होगा बोले हमने अगर बैन भी कर दी तो लोग तो फोड़ते ही रहेंगे। ये अगर उदाहरण वहां से मिल रहा है, इसका मतलब है कि इट इज ऑल 5th हाउस राहु। लोगों को हैमर करते जाना, देखो मिठाई मत खाओ, मिठाई मत खाओ, मिठाई मत खाओ, दूध मत पियो, दूध मत पियो। एक अपना रिसर्च ये कहता है दिवाली के रोज रिसर्च ये कहता है कि प्रदूषण ज्यादा होता है। रिसर्च ये कहता है कि अगर आप क्या बोलते हैं बैलों की अगर ये रखोगे शरीर तो जानवरों को बड़ा दुख होता है। रिसर्च ये कहता है कि तहत आप नागपंचमी के दिन नाग की पूजा बंद करा दी, होली के दिन आप बैलों की पूजा बंद करा दी, होली के दिन आपने रंग खेलना मना कर दिए, लकड़ी जलाना बंद कर दिए, मिठाई का सेवन आपने दिवाली के रोज बंद कर दिए, पटाखों आपने फोड़ना मना कर दिए, और फिर यही लोग फिर बाद में चिल्लाते कि आज नई जनरेशन देखो कहां जा रही है। अरे लेकिन आपने अपना कल्चर सस्टेन करने के लिए जो जो पुरखों ने हमको देके रखा था वो सब बंद करा दिया। अब ये नई पीढ़ी अगर आपसे दूर जाएगी तो करे क्या? आपने कुछ कर ही नहीं सकते। दिस इज एंटायरली 5th हाउस राहु। सारी जो मान्यता है, सारी जो इतने सालों से चलते आ रही है, आप उसको एक लेयर बना दिए। देखिए कि अगर आपने पटाखे ज्यादा फोड़े तो प्रदूषण होता है, ओके मत फोड़ो, और उसको अपील करते हैं। आजकल हम देखो टीवी पे जो अपील कर, ध्वनि प्रदूषण रहित पटाखे बनाओ। ध्वनि का प्रदूषण, यह संकल्पना यानी
किस वजह से आप उसको इतना तवज्जो दे रहे हैं? मेरे समझ में ही नहीं आता। चलो होगी भी, है भी, 365 दिन में से 3 दिन अगर कहीं ध्वनि प्रदूषण हो भी रहा है, 3 दिन, तो सारे 300 बाकी 63 दिन उस पर असर रहेगा उसको। घर में टीवी इतना जोर से चलाते हैं, वो प्रदूषण क्यों नहीं आता? हॉल किती वाजता? ये आप समझो इस बात कि ये सारा 5th हाउस राहु का इफेक्ट है। ये बराबर सिस्टमेटिकली आपको हर चीज से दूर करते जाए। आप अभी रावण दहन बंद कर दो, फिर वो आप जैसे यहाँ लोकल मान्यता है कि वह सोना लूटते तो वो पत्तियां देते हैं आपटे की और इसकी, वो नहीं तो पेट प्रदूषण, पेट खराब हो जाते हैं, उसको मत तोड़ो। नागपंचमी दिन नाक बंद कर दो, 8वीं के दिन आप ज्यादा, यहाँ तक के लोगों ने बोला तेल ज्यादा खराब होता बोले दिवाली की इसमें, और बड़े बड़े इसमें आगे तो वो भी बंद, यानी लाइटिंग भी मत करो, ये भी मत जलाओ, मिठाई भी मत खाओ, पटाखे भी मत फोड़ो, और ये सब सिस्टमेटिक लगा रहा होगा ड्यू टू दिस, और सब तय हो रहा है। अब मीडिया को यही चाहिए, बराबर इन लोगों को एक प्राधान्य दिया जाता है, उनकी बातें एकदम बोल्ड अक्षरों में छापी जाती, लोगों के ऊपर असर होता है उसका। एंड वी फाइंड दैट दिस इज ए सिस्टमेटिक अप्रोच टुवर्ड्स द रिलीजन एंड डाइल्यूशन। और यही लोग जब 70 साल के हो जाएंगे तो अपने पोतों में यही लोग बोलेंगे अभी एक हाथ तो पटाखा फोड़ो, दिवाली आ जाएगा, क्योंकि इन्होंने इतना काम कर चुके रहेंगे तब तक लोग भूल जाएंगे। अभी आने वाली पीढ़ी को नागपंचमी के दिन नाग का दर्शन, ये कंसेप्ट ही बंद हो गया, अब कोई सवाल ही नहीं उठता। कुछ सालों बाद ये यानी खत्म हो जाएगा। हम लोगों को तो जितना ये पीढ़ी ने देखा है उतना ही देखा, उसके बाद तो खत्म हो गया। तो दिस इज समथिंग यू विल हैव टू थिंक अबाउट, एंड दिस इज व्हाट इज 5th हाउस। माय example is that it tries to create such kind of a layer related to मान्यता है, उसको कैसे तोड़ना है। and these people will surprisingly be very silent on the similar issue। मतलब ये सारी चीजें इन्होंने मेरे से बात करते वक्त एग्जाम्पल बोले विदेशों में देखो ऐसा रहता है, विदेशों में देखो। मैं बोला विदेशों में जाके देखो, आप एक काम करो, मतलब वो आपने वो हमारी जानवरों की पूजा बंद करा दिए, नागपंचमी दिन नाक बंद करा दिए। उस स्पेन में चले जाओ, वहां बहुत बड़ा सांडों की फाइट होती है, वो भी आदमी के साथ। गलती से अगर आपके देश में अगर होता, मैं बोला ये तो आपने तो 20 साल पहले बंद करा दिए थे। पर बाकी सारे लोग, एवरी पर्सन बिलोंगिंग टू अ नेशन वर्क्स टू सस्टेन द कल्चर ऑफ अ नेशन। ऐसा होना चाहिए कि अगर हम किसी देश के नागरिक हैं तो हमारा यह दायित्व बनता है कि उस देश का कल्चर जो भी मिला, सही गलत हो वो बात की बात है, हम कोई नहीं होते ठहराने वाले कि क्या सही है क्या गलत है, ये तो समय की धारा में चलते आ रहा है। लेकिन जो भी हमको मिला विरासत में, उसको जतन करने का दायित्व हमारे ऊपर है, और ये हर नागरिक का कर्तव्य है। और इन विदेशों में ये पता है, और वो अपना कल्चर नहीं छोड़ते। साइंस को कल्चर के साथ तो उन्होंने ऐसा कहीं भी, अगर वो वहां पे उनकी बुल फाइट्स होती है या वो कौन सा गेम है ना, क्या करते हो उसमें, वो आदमी को उड़ा देता हो, हाँ, उसमें ये बहुत जानवरों के अत्याचार, वो घर में अपने सांप पालते हैं। इट इज नॉट कानून अपराध। दे डोंट मेक कल्चर, अगर है उनको कुछ कल्चरली कुछ मिला है, दे ट्राई टू maintain it or sustain it। India possibly is the only country where we are forced to stop our culture, we are forced to dilute our culture, we are forced to, और फिर यही नई जनरेशन इसके बजाय 14 फरवरी की रोज अगर वो वैलेंटाइन डे मनाने लग गए तो यही लोग चिल्लाते थे, अरे देखो आजकल के लड़के लड़कियां हम जाते रहते फिर भी हमारी तरफ तवज्जो भी नहीं देते। अरे कहा सकते हैं, This is all 5th house round. It creates such a beautiful layer on the मान्यता है, तो उसके प्रति सतर्क रहना चाहिए। और उसके प्रति हर ज्योतिष का मतलब
दायित्व बनलंय. व्हेरेवर यू सी बुलक कार्ट रेसची व्हायची आहे. गुलाब गार्ड बंद करून टाकली. आणि प्रत्येक वेळेला काय कोर्टामध्ये चालले जातात. कोर्टाला जे सांगितलं जातं त्याच्यावरच निर्णय देतात. ते स्वतःचं मत तर दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे आणि आता एवढंच नाही, तुम्ही बघा फिफ्थ हाऊसराव कसं काम करतो. श्री 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 रविशंकर जस्ट आले त्यांचं पहिलंच वचन होतं. आता तुम्ही मार्क केलं का नाही की शिवलिंगावर दुग्धाभिषेक करणं हे अंधश्रद्धा आहे. त्याच्यासारख्या माणसांनी डायरेक्ट वचन देऊन टाकले. झालं त्यांचे 1000 फॉलोअर काय लाखो फॉलोअर्स आहे. इट गेट्स अ सर्टिफिकेट कि शिवलिंग पे नहीं करना चाहिए, श्री 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 पे करती है तो हो जाता. आप धर्म के गुरु हो, आपको अगर उसका नहीं पता है कि उसके पीछे क्या भावना है और क्या, अगर आपको या तो समझ लो, बैठो हम समझा देते क्या है कैसा है, लेकिन आप समझने की कोशिश भी नहीं करोगे और धड़ लेते आपने. अगर आप आ रहे हो, इफ यू आर पब्लिक फिगर यू हैव टू हैव दैट मच ऑफ कंस्टेंट. क्या आपने बोल दिया यहाँ पे जितने भी फॉलोअर है वो अगर ऐसे पंथीय व्यवस्था जो आई है, बहुत सारे पंथानुगामी जो रहते हैं वो बंद कर देते, पूजा बंद कर दी लोगों ने, भगवान घर में उठा के रख दिए साइड में. यही पंथों में आने की वजह से कि नहीं मेरे अलावा कुछ नहीं, ये सब अंधश्रद्धा है, इतना ही मानो तो वो सब कुछ बराबर. दिस इज फिफ्थ हाउस राहु. किसी भी चीज को अपनी अथॉरिटी का दुरुपयोग करके सुपरस्टिशियस या अंधश्रद्धा है करके बता देना एंड देन एंजॉय दी. So my point is that you should be extra careful कि जब आपके सामने ऐसा कुछ आ रहा है, छोटी छोटी बातें देखते रहना चाहिए. कौन क्या बोल रहा है, कौन से तहत बोल रहा है, whether it is hitting our subsequent buddhi or not, and don't get carried away by any means. Fifth house Rahu will always create such kind of. अशा लोकांना आपण कन्व्हिन्स नाही करू शकणार. नाही तो नंतरचा भाग आहे. त्याचं राहूच आहे तर ते ऐकणारच नाही. आपण त्यांना किती ते आपण तर किती घ्यायचं हे ठरवू शकतो. त्यांना किती द्यायचं कदाचित आपल्यामध्ये एवढी क्षमता नसेल. आपण तर काही श्री श्री रविशंकरला जाऊन म्हणू नाही शकत, काही मारून टाकतील लोक. पण आपण तर ठरवू शकतो ना की बा यांचं हे जे विधान आहे हे चुकीचं आहे, यांना सोडून द्यायचं, त्याच्यावर जास्त रिएक्ट नाही करायचं. वी विल नॉट, जे चांगलं आहे तेच घ्यावं. त्यांनी लहान भाचा आहे त्याचा फिफ्थ हाऊस नाही एवढे लहान आहे त्यांना आपण करू शकतो ना. नाही हळूहळू करायचं. हां तेच म्हणतो. We can groom, but we should be careful. This is how it is likely. So now come to the ninth house, and as I told you, it will like if Guru makes the house strong, Rahu will make it to dilute. फिफ्थ हाऊस वर बुद्धीच्या बाबतीमध्ये आता पंचम दृष्टी टाकेल तो ना करेलच. त्याच्याशिवाय तो राहूच नाही शकत. आणि बुद्धी भ्रष्ट करण्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सातत्याने प्रेम करणं. बुद्धी भ्रष्ट झाल्याशिवाय प्रेमच नाही करू शकत. दॅट इज प्रायमरी इंडिकेशन. तर हे अशा व्यक्ती प्रेमही खूप असतात. पंजाबमधले राहू
तो बुद्धीलाही भ्रष्ट करेल, पंचम स्थानामध्ये ॲक्वायर्ड नॉलेजलाही डायल्यूट करेल, नवम स्थानामध्ये मान्यतांनाही तो त्रास देईल आणि फिरून प्रेमही राहील. बघा अभी आज जो पढ़ा है उसको ट्विस्ट करेंगे, ट्विस्ट करते हैं, ट्विस्ट. पुष्कळ आहे कितीतरी ॲक्वायर्ड नॉलेज मध्ये तुम्ही ॲक्वायर्ड काय काय केलं सांगा नॉलेजच्या बाबतीमध्ये, त्याला ट्विस्ट कसे करता हे तुमचं सांगतो. प्रसिद्ध माणूस सर रविशंकर सांगितलं असं एखादा माणूस त्याच्यामुळे घडलं असेल पुष्कळ आहे, दाखव तुम्हाला. जे थोडं चित्र आणखी स्पष्ट होतं. राज ठाकरे आहे, त्याच्या पंचमात राहू आहे. नाही दिवस पाहिजे आपल्याला. नाही फिफ्थ हाऊस मध्ये राज ठाकरे फिफ्थ हाऊस राहू, मी नाही जात. ॲक्वायर्ड नॉलेज त्याने घेतलं बाळासाहेबांकडनं, ट्विस्ट केलं, सतत पक्ष काढला. काही सगळं नॉलेज जे आहे ते सगळं तिथनंच घेतलं, लहानपणापासून तेच शिक्षण घेतलं, पाहिलं तेच, केलं तेच. वेळ दृष्टी आपण कन्सिडरच नाही करायची. सध्या बाळासाहेबांचं कुठे होतं काय म्हणलं, बाळासाहेबांचं राहू कुठे होतं बाळासाहेबांचं फिफ्थ नाही, धर्म त्रिकोणात नव्हतं. धर्म त्रिकोणामध्ये नाही राहू, त्यांचा कदाचित अर्थ त्रिकोणामध्ये वगैरे असेल. काम केलं ना, कामाला त्यांनी, ही वॉज द मॅन ऑफ ॲक्शन्स. आणि आता जे वाचलं त्याच्यामधून तर पुष्कळ म्हणजे पुष्कळच्या गोष्टी माहीत नव्हत्या आपल्याला. त्यांनी आंदोलनं कशी काढली ते तशी आता आंदोलन करणारे लोक नाही राहिले, असा माझा अंदाज आहे की 10th हाऊस किंवा 6th हाऊसला सापडावा. अर्थ त्रिकोणामध्ये 6 किंवा 10 मध्ये सापडला पाहिजे. चला 9th हाऊसला घ्या. आता तुम्हीच काढा 9th हाऊस मध्ये या राहिल्यानंतर कुठल्या आस्पेक्टने कुठे बघेल, त्याचे काय काय परिणाम देईल. पहिले तो धर्माला डायल्यूट करून टाकले. धर्माला डायल्यूट करेल तर धर्मसंस्थापक होऊ शकेल.
नवीन धर्म फॉर्म करेल, एक्झिस्टिंग धर्माला डायल्यूट करेल. कोण? नाही नाही त्यांच्या नावाला नाही नाही, पण धर्मसंस्थापक म्हणतो मला. ते सरस्वती वगैरे होते ना, हा? दयानंद सरस्वती किंवा आर्य समाज संस्थापक. दयानंद सरस्वती केलं ना त्यांनी. वेदच पकडलं. मूर्तीपूजेवर काहीतरी हे होतं. कर्मकांड कर्मकांडाला ती बाजू करून देतो, तोडूनच टाकतो. Ninth house Rahu अलग क्लियर झालं. How it will affect fifth house, how it will affect लग्न आलं लक्षात. त्याच्यामुळे हा धर्म त्रिकोणातला जो राहू आहे, हा धर्म त्रिकोणातला राहू थोडा त्या अग्नितत्वालाही इफेक्ट करेल. धर्म त्रिकोणामध्ये असलं ना, नाही कारण राहूचं सतत असं तत्व नाही ना. राहूला सगळं म्हणजे असं त्याला एक म्हणजे तत्वाच्या अँगलनी पकडण्याकरता आपल्याला त्याचं सतत तत्व बघून मग आपल्याला कंपॅरिझन करता आले. पण राहूकडे मग वायू म्हणून शनीसारखं म्हणून समजा धरलं तर मग तसं जाता येईल. पण तत्वावर समजा गेलं तर मग थोडंसं वेगळ्या प्रकारे अनालिसिस करावं लागेल. तसंही होऊ शकतं. अग्नितत्वाच्या राशींना तेज कमी करेल. वायू तर अग्नीचा विचार आहे, फक्त तर कमी करेल, वाढेल. नाही त्याच्यावर आपण नंतर बोलू वाटेल थोड्या वेळ. पहिल्यांदा एक एक त्रिकोण काढून घेऊ. आता अर्थ त्रिकोणामध्ये ठेव 2 6 10.
अर्ध त्रिकोणामध्ये 2 मध्ये राहिल्यानंतर काय करेल? वेअर विल इट लुक? अर्ध त्रिकोणाला तो येस 6,900. दिस इज वेअर युजली इट गिव्स ample money. अर्ध त्रिकोणातला राहू anywhere, whether it is in 2nd house, 6th house or 10th house, it will try to have multiple sources, unknown sources, because whether you consider aspect of 10th or aspect of 9th or like 6th, it will still be beneficial to you, even if it tries to bracketize or it tries to compartmentalize, it still favors you. कुठल्याही प्रकाराने जरी अपन बघितलं तो कहीं से भी देखो आप उसको, मतलब ऐसा कोई 6th and 10th, हाँ being उपचय, and then because it is related to Ardha again, direct or indirect or because of family, and Rahu will try to corrupt your actions to earn money. Actions, approach. Approach, or like, or it will try to layer your source of income 6th house. So in whatever way you look at it, Ardha Trikona Rahu will always help you in establishing yourself in worldly affairs. त्यातल्या त्यात समजा तो एक अजून प्रिन्सिपल आहे राहूच्या बाबतीतलं, की राहूला ज्या त्रिकोणामध्ये तो आहे त्याच त्रिकोणाचं नक्षत्र सापडलं, अँड इट इज मोर प्रॉमिनंट वेन इट कम्स टू अर्थ त्रिकोण. म्हणजे अर्थायन असलेलं समजा नक्षत्र सापडलं राहुल अर्थ त्रिकोणात, तर इट हेल्प्स. अर्ध त्रिकोणामध्ये जास्त प्रॉमिनंट आहे, कारण अर्ध त्रिकोणामधलं त्याचं एक्झिस्टन्स आजच्या जमान्यामध्ये विचार करण्यात इतकं आपल्याला बाध्य नाही करत. इट हेल्प्स इन एक्झिस्टन्स. राहू ज्या त्रिकोणामध्ये आहे त्या त्रिकोणाचं नक्षत्र त्याला मिळालं. म्हणजे धर्म त्रिकोणात असताना धर्म त्रिकोणाचं म्हणजे धर्म आयन असलेलं नक्षत्र मिळालं, अर्थ त्रिकोणात असताना अर्थ आयन असलेलं नक्षत्र मिळालं, तर त्याचा त्या इतर बाबतीमध्ये मी याच्याकरता विचार नाही केला, कारण त्याला अजून जास्त डीप मध्ये तुम्हाला विचार करावा लागतो. पण अर्थाच्या बाबतीमध्ये त्याचा एक्झिस्टन्स एकदम क्लिअरली आहे. इट हेल्प्स यू इन अर्निंग मनी, and it helps you in earning money in multiple ways, and it allows you to corrupt your actions, your mind, and your everything as far as earning money is concerned. And when it gets into Artha and Nakshatra also, so that will be more beneficial. मी आता म्हटलं त्याच्यामध्ये समजा त्या नक्षत्र सापडला अर्थ त्रिकोणात, आणि तो जर अर्था वापरला नक्षत्र सापडला तर तो
मार्केटिंग चांगला काम करतो. कुठल्या? 11 मार्केटिंग जे असते राहुल मार्केटिंग. मल्टी लेवल मार्केटिंग. हा, मल्टी लेवल मार्केटिंग तर अच्छा राहील. 100%. अर्थ आहे नक्षत्रामध्ये, अर्थ त्रिकोणात राहू विल ऑलवेज प्ले अ फंटास्टिक रोल ॲज फार ॲज. जे लोक सफल पण त्यांच्याजवळ पाहावं लागेल. असं नाही म्हणताय, पण ज्यांच्या राहिली ते सफल होऊ शकतात. आताच आहे ना उल्हास काही ज्यांच्या आहे तसंच असेल. ते सफल होऊ शकतात. जे सफल झाले त्यांच्यात सापडेल का हे म्हणणं धाड झालं. पण असं नाही एवढं त्यांनी केलं आपण त्या मागे जर एक गोष्ट मागे एक पंचमत राहूचं वाक्य म्हटलं होतं ते ध्यानाचं काय म्हणजे पंचमतला राहू अशा लोकांना म्हणजे राहू असतो पंचमत असतोच. मागे म्हटलं धर्माला तुम्ही इकडे तिकडे ट्विस्ट करायचा प्रयत्न करता. तर मोर ऑर लेस नाही. काय आहे की आजकाल अर्थाच्या बाबतीमध्ये असं आहे की कोणी करू शकतो. धर्माच्या बाबतीमध्ये अजूनही संख्या कमी आहे ट्विस्ट करण्याची. हे वाक्य म्हटलं पण अर्थाच्या बाबतीमध्ये कसं आहे, आता नागपुरात तेही लक्ष्मीनगरात राहणारा माणूस 2 लाख लोकांना फसवू शकतो आणि 1100 करोडचा फ्रॉड करू शकतो. हे आपल्याकरता म्हणजे इफ यू वॉन्ट टू बिकम अ फ्रॉडस्टर यू हॅव ॲम्पल अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही यू नीड नॉट बी फ्रॉम दिल्ली और मुंबई और बिग सिटी. You can be from Nagpur, that too from a very small kind of a middle class status. Lakshminagar, not a very big area. काही धनाढ्य लोकांचं वसाहतीचं स्थान नाही आहे. सर्वसाधारण लोक राहतात. त्यांच्यातलाच एक मनुष्य एवढा मोठा फ्रॉडस्टर बनू शकतो. तो देशातल्या 2 लाख लोकांना गंडात घालू शकतो. आज तक सारखी बातमी येते त्याची. आणि ते वयाच्या 35व्या वर्षीच बघा पुत्र असा सारखंच गोष्ट झाली. नागपुरात म्हणजे असे काय खूप जास्त झाले. मल्टी लेवल मार्केटिंग मल्टी लेवल हा तर दिस इज वॅट. म्हणजे या आजकाल कोणीही करू शकतं ना. त्याच्यामुळे अर्थाच्या बाबतीतलं फ्रॉड किंवा अर्थाच्या बाबतीतलं वेगवेगळे प्रकारांनी फसवणूक करून न फसवणूक करून कधी चांगल्या प्रकारे कधी वाईट प्रकारे पैसे कमवणं हा काही आजकाल एकाच व्यक्तीचा अधिकार किंवा एकाच समाजाचा अधिकार राहिलेला नाही. त्याच्यामुळे पॉसिबिलिटी जास्त आहे. प्रत्येकच तसा करणाराच राहून अर्थ त्रिकोणात राहून अर्थ नक्षत्रातच राहील असं आवश्यक नाही. पण असं असल्यास तुम्हाला स्कोप आहे ते निश्चित ठेवा Families, second house. ना. What about the families? Family भी फैमिली को डायल्यूट करेगा. फैमिली के जहाँ बैठा है वहाँ पे तो पक्का अपना इफेक्ट तो छोड़ेगा ही छोड़ेगा. इट विल ट्राई टू हैव lineage will be corrupted somewhere. That is the precise reason you find when it is associated with Mars, it will try to corrupt your blood because Mars rules the blood. People translate it to Gharanatil dosh. Similarly, when it sits in the second house, it will try to create some problem. कहीं तो भी lineage में खून का जो रिश्ता है अपना, that will be getting diluted. संबंध खूप चांगले नाही होणार सर. फॅमिली रिलेशन्स चांगले नाही राहणार. नाही ते राहू शकतात, त्यांच्या कुठेतरी डायल्युशन राहील. So among all the trikonas, I prefer Rahu to be in
अर्थ त्रिकोण at least in today's era. That will always be people will have, like, if you find it in a, I'm trying to find out a chart. Normally, one more observation I just wanted to make. Most of the Purohit will have Rahu in their Dharma Trikona. I have at least 4 to 5. And all of them have Rahu in their Dharma Trikona. Single? Many of them have single. Few of them have Jupiter also associated with it. And that is how it works. Like, then you can understand what I just wanted to convey. कि हा जो राहू धर्म त्रिकोणामधला जो आहे तो त्याच लोकांच्या याच्यामध्ये त्याला धर्मातला पुरोहिताचं काम दिलेलं आहे.